नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तुळ राशीबद्दल. एक अशी रास जीवरून खूप सुंदर, शांत, संतुलित दिसते, पण तिच्या मनाच्या आत खोलवर पाहिलं तर एक वेगळंच विश्व दिसतं. तुळ रास म्हणजे न्याय, संतुलन, सौंदर्य, प्रेम, शांती, नात्यांतील सुसंवाद, पण वास्तवाचं चित्र तितकं सोपं नसतं. या राशीच्या लोकांना दैवाने एक मोठं वरदान मिळालंय, पण त्याच वेळी एक अनोखा शापही. तुळ राशी म्हणजे मनाने कोमल पण परिस्थितीने कठोर बनलेली रास. आजच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेऊ तुळ राशीचं दुःख काय आहे, त्यांना होणारे त्रास कोणते, आणि आता त्यांच्या आयुष्यात का उगवत आहे एक सुवर्णकाळ जो पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तयार राहा. हे फक्त भविष्यवाणी नाही, हे एक आध्यात्मिक, भावनिक आणि ज्योतिषीय प्रवास आहे जे तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. तुळ राशीचं दुःख. आतून तुटलेली, बाहेरून हसरी रास. तुळ राशी नावातच आहे समतोल, पण आयुष्यात मात्र या लोकांना समतोल मिळायला सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आतून खोलवर जखमी पण बाहेरून नेहमी हसत राहणारी ही रास. आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीच्या मनातलं ते न बोललेलं दुःख जे ते जगापासून लपवतात पण स्वतः मात्र रोज अनुभवतात. हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं अनेक संघर्षांचं जग. तुळ राशीचे लोक बाहेरून पाहिले तर नेहमी हसणारे, सगळ्यांशी मृदू, सुंदर बोलणारे आणि सर्वांशी शांततेने वागणारे, पण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असते सतत चाललेली असुरक्षितता, लोकांना गमवायची भीती, नातं टिकवण्याचा जबरदस्तीचा प्रयत्न आणि मनातली सततची झगड. ते स्वतःचं दुःख न बोलता इतरांना आनंदी ठेवण्यात इतके गुंततात की स्वतःचाच आवाज हरवून टाकतात. लोकांना खुश ठेवण्याच्या स्वभावामुळे होणारी मानसिक कोंडी. तुळ राशीचं सर्वात मोठं दुःख म्हणजे लोक काय म्हणतील. त्यांना वाटतं मी कुणाला दुखावलं तर मला प्रेम मिळणार नाही, म्हणून ते नेहमी स्वतःच्या भावना दाबतात, स्वतःची मतं बाजूला ठेवतात, कोणीतरी नाराज होऊ नये म्हणून स्वतःचं नुकसान करतात. या प्रक्रियेत त्यांचं मन हळूहळू थकलं जातं, तुटतं, पण ते कोणालाही दाखवत नाहीत. निर्णयक्षमता नसल्यामुळे होणारी स्वतःची यातना. तुळ राशीची लोक दोन पर्याय येताच अडकतात. उदाहरणार्थ, कोणता मार्ग घ्यायचा, कोणावर विश्वास ठेवायचा, कोण नात्यात योग्य, कोणती नोकरी, कोणती दिशा. हे सततचं द्विधा मनस्थितीचं जग त्यांना आतून पोखरत राहतं. बाहेरून शांत दिसणारे हे लोक आतून मात्र अस्वस्थ, तणावाखाली आणि गोंधळलेल्या भावनांनी भरलेले असतात. ही त्यांची सर्वात मोठी वेदना. लोकांना शांत ठेवताना स्वतः मात्र अस्वस्थ असतात. प्रेमात तुटलेलं मन, देतात सर्व काही परत अपेक्षा कमी. तुळ राशी प्रेमात पूर्णपणे झोकून देतात. ते जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात ते मनापासून करतात, पण त्यांचं दुःख असं की त्यांना हवा असलेला प्रेमाचा प्रतिसाद नेहमी मिळत नाही. नाते टिकवण्यासाठी ते एकटेच प्रयत्न करत राहतात. समोरील व्यक्तीची चूक असली तरी माफी तेच मागतात, आणि एका क्षणी ते आतून पूर्णपणे रिकामे होतात. त्यांचं हृदय तुटतही शांतपणे, कुणालाही दोष न देता. न्यायप्रियता. पण जगात मिळणारा अन्याय. तुळ राशीचे लोक खूप न्यायप्रिय असतात. ते स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही न्याय मागतात, पण आयुष्याचा कटू अनुभव असा की त्यांना स्वतःलाच सर्वात जास्त अन्याय सहन करावा लागतो. त्यांचे चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. त्यांची नितळ मनाची किंमत उशिरा कळते. लोक त्यांच्या शांततेला कमजोरी समजतात. हे त्यांचं न बोललेलं दुःख आहे. नात्यांची तुटफूट, ज्यामुळे ते सर्वात जास्त तुटतात. तुळ राशीच्या आयुष्यात नाती खूप महत्वाची, म्हणून नातं तुटलं तर ते खूप खोलवर दुखावतात. ते म्हणतात, मी लोकांसाठी इतकं केलं, मग मला का सोडलं. त्यांचं मन तुटतं विश्वासघाताने, एकटेपणाने, गैरसमजांनी आणि अपेक्षाभंगांनी, पण बाहेरून ते तरीही हसतात, कारण त्यांना वाटतं कोणी माझं दुःख ऐकणार नाही. स्वतःशी चाललेली न थांबणारी लढाई. तुळ राशी एक विचित्र युद्ध लढतात, मन आणि वास्तवातलं युद्ध. मन म्हणतं हे कर, तुला हे आवडतं. वास्तव म्हणतं लोक काय म्हणतील. या दोन विचारांमध्ये ते आयुष्यभर अडकतात. लोकांना समजून घ्यायचा, शांतता राखायचा आणि सर्वांना आनंदी ठेवायचा हा प्रयत्न.
त्यांना आतून थकवतो. शांत राहण्याच्या मुखवट्यामागे दडलेला गहिरा एकटेपणा. तूळ राशी सर्वांना सांभाळतात, पण त्यांना सांभाळायला मात्र कुणी नसतं. ते बोलतात हसत खेळत, पण मनात असतं, माझं दुःख कोणाला सांगू, आणि सांगितलं तरी कोण समजून घेईल. त्यांची ही एकटेपणाची वेदना तरीही कुणाला दिसत नाही. स्वतःकडून खूप अपेक्षा आणि सततची निराशा. तूळ राशी स्वतःला खूप उच्च मापदंड लावतात. मी परफेक्ट दिसलं पाहिजे, मी चांगलं वागलं पाहिजे, मी चुका करू नयेत, मला सर्वांना खुश ठेवायला पाहिजे. ही अपेक्षा त्यांना थकवते, कारण ते माणूस आहेत, परफेक्ट नाहीत. पण ते स्वतःवर एवढं दडपण ठेवतात की दुःख वाढतच जातं. अखेरचं गुपित तूळ राशीची सगळ्यात मोठी वेदना. तूळ राशी अनेक जखमा स्वतःमध्ये दडवून ठेवतात. त्यांचं खरं दुःख काय ते सगळ्यांना समजतात, पण त्यांना कुणी समजत नाही. ते सगळ्यांना प्रेम देतात, पण त्यांना तितकं प्रेम परत मिळत नाही. ते शांततेत जगतात, पण मनात वादळ सुरूच असतात. तूळ राशी, तू जरी आतून तुटलेली असशील तरी तुझं मन खूप सुंदर आहे. तुझं हसू खोटं नसतं, ते संघर्षांवर लावलेली एक मोठी पट्टी असते. आणि लक्षात ठेव, तूळ राशी कधीही कायमची तुटत नाही, कारण त्यांचं मन प्रेमाने बनलेलं असतं. होणारा त्रास, ग्रहस्थितीचे अदृश्य प्रहार, शनीचा प्रभाव. शनी तुला राशीला शिकवण देतो, अवास्तव अपेक्षा, अति न्यायबुद्धी, नात्यांचा भार. यामुळे तणाव, मानसिक दडपण, कामातील विलंब आणि नात्यात गैरसमज वाढतो. राहू केतूची दृष्टी. राहूमुळे मन गोंधळलेलं, केतूमुळे आध्यात्मिक ओढ वाढलेली. चंद्राची कमकुवत स्थिती. भावनिक अस्थिरता, मूड स्विंग्स, काळजी, अँक्झायटी. शुक्राचा क्लेश. पैसा येतो पण खर्च जास्त. नात्यांची परीक्षा. आरोग्याचा ताण. पोट, कंबर, स्किन आणि हार्मोनल इम्बॅलन्स. परिस्थिती बदलाची सुरुवात, ज्योतिषीय परिवर्तन आणि पॉझिटिव्ह संकेत. आता वेदनांना फुल स्टॉप, कारण गुरु, शुक्र, बुध आणि सूर्य यांचे मोठे परिवर्तन तुला राशीसाठी शुभदायक आहे. आता निर्माण होणारे शक्तिशाली योग, लक्ष्मी नारायण योग, गजकेसरी योग, धन योग, प्रेम आणि विवाह योग आणि व्यवसाय वाढ योग. काय बदलणार? मानसिक स्थिरता वाढेल, पैसा टिकायला सुरू होईल, जुने अडथळे हटतील, कोर्ट, पेमेंट, कर्ज सुटायला लागेल. करिअरमध्ये नवा मार्ग निघेल. गुरुची दृष्टी तुमचं नशीब लिहिणार. तूळ राशीसाठी येणारा सुवर्णकाळ, जीवनातील 10 मोठे बदल. आर्थिक उन्नती. अचानक पैसा येणे, इनकम वाढणे, सेव्हिंग सुरू होणे. करिअर ब्रेकथ्रू. जॉब बदल, प्रमोशन, व्यवसायातील वाढ. नात्यात स्थिरता. ब्रेकअप नंतर हिलिंग, कंपॅटेबल पार्टनर मिळेल. मानसिक शांतता. मूड स्विंग कमी, मनात क्लॅरिटी येईल. लोकांचा आदर वाढेल. तुमचा प्रभाव, आकर्षण, व्यक्तिमत्व चमकणार. घर, वाहन योग. शुक्र योगामुळे मोठी खरेदी. आरोग्य सुधारणा, विवाह योग, परदेश योग, आध्यात्मिक प्रगती. मन शांत, अंतर्मन प्रकाशित होईल. तूळ राशीसाठी सर्वात प्रभावी उपाय. महालक्ष्मी पूजन, शुक्राचं सक्षम करणं. शुक्रवार दीप लावा, कमळ, गुलाबी फुले अर्पण करा. शनी उपासना. शनिवारी तेल तीळ घ्या, पिपळाची पूजा करा, गरिबांना मदत करा. चंद्र बळकट करण्यासाठी सोमवार उपवास धरा, पांढरा रंग वापरा आणि दूध, तांदळाचं दान करा. या मंत्रांचा जप करा. ओम महालक्ष्म्यै नमः आणि ओम शं शनैश्चराय नमः. नवजीवनाची सुरुवात. प्रिय तुला राशीच्या मित्रांनो, तुम्ही खूप वर्षे संघर्ष केला आहे, हसलात, रडलात, पण कोणाला सांगितलं नाही. आता काळ बदलतोय. आता तुमच्या मनात शांतता, आयुष्यात उजेड आणि नशिबात सुवर्णकाळ येतोय. तुमचं संतुलन, तुमचं सौंदर्य, तुमचं प्रेम आता तुमचंच आयुष्य सुंदर करणार आहे. कमेंट मध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला आणि जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.